नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 1201 पासून ते 1250 पर्यंत वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय ज्ञानदेव माऊली की जय हो. चला तर मग सुरुवात करूया. अध्याय 18 ओवी क्रमांक 1201. चेईलिया नंतरे आपुले एकपण उरे, तेही तोवरी स्फुरे तयाशींची जैसे. जागे झाल्यानंतर स्वप्नातील अनेकत्व जाऊन जे आपले एकपण उरते, त्या एकपणाचे स्फुरण जागे झालेल्या पुरुषाला काही काळ राहते. कालांतराने जागेपणाचे स्फुरण जाते आणि केवळ जागेपणा राहतो. का प्रकाशता अर्कू तोची होय प्रकाशकू, तयाही अभेदा द्योतकू तोची जैसा. अथवा सूर्य उगवला म्हणजे तोच प्रकट करणारा होतो, आणि प्रकट करणारा व होणारा हे दोन्ही अभिन्न आहेत, हे पण तोच प्रकट करतो. सा वेद्यांच्या विलयी केवळ वेदकू उरे पाही, तेणे जाणवे तया तेही हेही जो म्हणे. त्याप्रमाणे ज्ञेय वस्तूचा लय झाला असता केवळ जाणणारा उरतो, तो जाणणाराही त्या वेद्याकडून जाणला जातो, हेही जो जाणतो. अद्वयपणा आपुलिया जाणती ज्ञप्ती जे धनंजया, ते ईश्वरची मी हे गा बोधासी ये. अर्जुना, आपल्या अखंड स्वरूपाला प्रकाशित करणारे जे सामान्य ज्ञान, ते ज्ञान ईश्वरच म्हणजे ब्रह्मच आहे, आणि ते ब्रह्म मी आहे असे त्या क्रमयोग्याच्या अनुभवाला येते. मग द्वैतातीत मीची आत्मा एकू निभ्रांत, जाणोणी जाणणे जेथ अनुभवी रिघे. मग द्वैत अद्वैत या दोहोंच्या पलीकडे असणारा एकमेवाद्वितीय आत्मा म्हणजे मीच, यात संशय नाही, असे जाणून त्या जाणण्याचा प्रत्यक्ष अनुभव जेव्हा येतो, तेथ चेईलिया एकपण दिसे जे आपुलया आपण, तेही जाता नेणो कोण होईजे जेवी. स्वप्नावस्थेतील अनेकत्व जाऊन आपले एकपण जसे आपल्या आपण दिसते, आणि तेही जागृतीच्या एकाकीपणाचा अनुभव गेल्यावर ज्याप्रमाणे काय होऊन राहते हे कळत नाही. का डोळा देखतीये जगी सुवर्णपण सुवर्णी, नटिता होय आटणी अलंकाराचीही. अथवा डोळ्यांनी पाहता क्षणी सुवर्णाच्या ठिकाणी सोनेपणाबरोबरच जशी अलंकाराची आटणी व्हावी, नाना लवण होये मग क्षारता तोयत्वे राहे, तेही जिरता जेवी जाये झाले पण ते. गोड पाण्यात मीठ हे पाणीच होते, पण मिठाची क्षारता पाण्याच्या रूपाने राहते. पुढे तो क्षारपणा काही कारणाने जिरून गेला असता पाणी खारे झाले आहे असा व्यवहारही संपून जातो. तैसा मी तो हे जे असे, ते स्वानंदानुभव समरसे, कालवुनिया प्रवेशे मजची माझी. तद्वत मी म्हणजे ब्रह्म आणि तो म्हणजे ज्ञानी भक्त, तसेच हे म्हणजे अपरोक्ष वस्तू आणि जे म्हणजे परोक्ष वस्तू, ही जी द्वंद्वे आहेत ती स्वानंदानुभवाच्या सामरस्याने एकाकार होऊन माझ्यामध्ये प्रवेश करतात. आणि तो हे भाष जेथ जाये, तेथे मी हे कोणासी आहे, ऐसा मी ना तो तिये सामाये माझ्याची रूपे. आणि मग तोही भाषाच संपते आणि तेथे मीला ही ठाव राहत नाही. याप्रमाणे मी तो ही भावना नष्ट होऊन तो त्या माझ्या स्वरूपात मिळून जातो.
जेव्हा कापूर जळो सरे तयाची नाम अग्निपुरे मग उभयातीत उरे आकाश जेवी. कापूर जळून संपला म्हणजे त्याच वेळी अग्नीची समाप्ती झाली. मग या दोहांहून वेगळे दाह्य दाहक भेद शून्य आकाश जसे उरते. का धाडलिया एका एकू वाढे तो शून्य विशेखू तैसा आहे नाहींचा शेखू मीची मग आथी. किंवा एक या अंकातून एक उणे केला असता केवळ शून्य शिल्लक राहते. त्याप्रमाणे आहे व नाही हे सापेक्ष भाव गेल्यावर जे उरते ते मीच आहे. तेथ ब्रह्मा आत्मा इशू यया बोला मोडे सौरसू न बोलणे याही पैसू नाही तेथ. अशा स्थितीत ब्रह्म आत्मा ईश्वर या पदांनी त्या स्वानंदाचा विरस होतो आणि न म्हणजे काही नाही असे बोलण्यास तेथे वाव राहत नाही. न बोलणेही न बोलोनी ते बोलीजे तोंड भरुनी जाणीव नेणीव नेणोनी जाणीजे ते. शुद्ध अखंड स्थितीत त्या ब्रह्मासंबंधी बोलणे आणि न बोलणे हे दोन्ही प्रकार वैखरी वाणीने न बोलूनच अद्वैत भावाने आपणच आपल्याशी स्वानुभावाचे तोंड भरून बोलावे लागते. आणि ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही न जाणूनच केवळ स्वानुभावाने ते जाणावे लागते. तेथ बुझिजे बोधू बोधे आनंदू घेपे आनंदे सुखवरी नुसंधे सुखची भोगिजे. तेथे बोधानेच बोध समजाविला जातो, आनंदाने आनंद स्वीकारला जातो, सुखानेच सुख भोगले जाते. तेथ लाभू जोडला लाभा प्रभा आलिंगिली प्रभा विस्मयो बुडाला उभा विस्मया माझी. त्या स्थितीत लाभाला लाभ होतो, प्रभेला प्रभा जडते आणि विस्मय विस्मयात गढून जातो. समू तेथ सामावला विश्रामू विश्रांती आला अनुभव वेडावला अनुभूतीपणे. तेथे शमाला शांती प्राप्त होते, विश्रामाला विश्रांती प्राप्त होते आणि अनुभवाला अनुभवाचे वेड लागते. किंबहुना ऐसे निखळ मीपणा जोडे तया फळ सेवनी केली वेल्हाळ क्रमयोगाची ते. फार काय वर्णावे, ज्या क्रमयोगाची वेल इतकी सुंदर विस्तारली आहे तिचे अद्वैत अमृत फळ खाऊन अनुभवून त्या क्रमयोगाला असा शुद्ध परिपूर्ण मीपणा प्राप्त होतो. पै क्रमयोगा किरीटी चक्रवर्तीचा मुकुटी मी चिद्रत्न ते साठो वाटी होय तो माझा. अर्जुना, क्रमयोगाचा सार्वभौम राजा असलेल्या त्या पुरुषाच्या मुकुटावरील चैतन्यरूपी रत्न मी होतो आणि त्याच्या मोबदल्यात तो माझा मुकुटमणी होतो. किम क्रमयोग प्रसादाचा कळसू जो हा मोक्षाचा तयावरील अवकाशाचा उवावो झाला तो. किंवा क्रमयोगी रूपी देवळाचा मोक्ष हा कळस होय आणि या कळसावरील आकाशाचा विस्तार तो कर्मयोगी होतो. नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी जोडिली ते मदैक्य गावी पैठी जालिसे. संसार रूपी जंगलातील क्रमयोग ही एक चांगली वाट लाभली आहे की जी माझ्या ऐक्यरूपी गावात स्थिर झाली आहे. हे असो क्रमयोग बोधे तेणे भक्ती चित्ते गांगे मी स्वानंदो दधी वेगे ठाकिला की गा. हे आता राहू दे. ज्ञानभक्तीच्या पाण्याबरोबर कर्मयोगाच्या प्रवाह मार्गाने तो मी नावाच्या आत्मानंद रूपी सागराला मोठ्या वेगाने येऊन पोचतो. हा ठायवरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा म्हणोनी वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. हे उत्तम कर्म करणाऱ्या अर्जुना, कर्मयोगाचा एवढा मोठेपणा आहे म्हणून आम्ही तुला हा कर्मयोग सतत सांगत आहे. पै देशे काळे पदार्थे साधुनी घेईजे माते तैसा नव्हे मी आयते सर्वांचे सर्वही. योग्य देश, योग्य काल, योग्य पदार्थ यांच्या माध्यमातून प्राप्त करून घेतला तर मी प्राप्त आहे, एरवी नाही. असा मी नाही तर मी स्वतः सिद्ध सर्वांच्या सर्व रूपाने मी आहे. म्हणून माझा ठाई जाचावे न लगे काही
मी लाभे इये उपायी साचची गा. म्हणून माझ्या प्राप्तीसाठी कोणतेच कष्ट करावे लागत नाहीत. मी या सोप्या क्रमयोगाच्या उपायाने खरोखरच प्राप्त होतो. एक शिष्य एक गुरु हा रूढला साच व्यवहारू. तो मतप्राप्ती प्रकारू जाणावया. एक शिष्य एक गुरु हा जो संप्रदाय रूढ झाला आहे तोही खरोखर माझ्या प्राप्तीचे स्वरूप, प्राप्तीचे साधन आणि फळ हे सर्व प्रकार जाणण्याकरिताच होय. अगा वसुधेचा पोटी निदान सिद्ध किरीटी, वन्ही सिद्ध काष्ठी वोहा दूध. अरे अर्जुना, वसुधेच्या म्हणजेच पृथ्वीच्या पोटात रत्न, सोने, रुपे इत्यादींच्या खाणी सिद्धच आहे. लाकडात अग्नी हा सिद्धच आहे. गाईच्या कासेत दूध सिद्धच आहे. परी लाभे ते असते तया किये उपायाते, येर सिद्धची तैसा येथे उपायी मी. तसे पाहिले तर जी गोष्ट स्वतः सिद्ध असते तीच प्राप्त होते. परंतु जी गोष्ट ज्या उपायांनी प्राप्त होईल ते उपाय शोधावे लागतात. त्याप्रमाणे मी स्वतः सिद्धच आहे खरा, परंतु मला मिळविण्यासाठी उपाय करावे लागतात. हा फळही वरी उपावो, का पा प्रस्तावितसे देवो, हे पुसता तरी अभिप्रावो येथींचा ऐसा. आधीच्या श्लोकापर्यंत फलप्राप्तीपर्यंत क्रमयोगाचा हा उपाय कथन केला, तर वक्षमाण या श्लोकापासून दुसरा उपाय सांगण्याची तयारी भगवंत का बरे करीत आहेत? तर याबाबतचा अभिप्राय असा आहे. जे गीतार्थाचे चांगावे, मोक्षोपाय पर आगवे, आणि शास्त्रोपाय किम नव्हे प्रमाण सिद्ध. मोक्षाचा संपूर्ण उपाय सांगण्यात गीताशास्त्राचे प्रयोजन आहे. म्हणूनच गीतार्थाला चांगलेपणा आहे, आणि जी शास्त्रे गीतेला अनुसरून नाहीत त्याचे उपाय प्रमाणबद्ध नाहीत. वारा आभाळची फेडी, वाचुनी सूर्याते न घडी, का हातू बाबुळी धाडी तोय न करी. वारा फार तर ढगाला उडवून टाकतो, परंतु त्याला काही सूर्य निर्माण करता येत नाही. हाताला शेवाळ बाजूला करता येते, पण पाणी उत्पन्न करीत नाही. तैसा आत्मदर्शनी आढळू, असे अविद्येचा जो मळू, तो शास्त्रनाशी येरू निर्मळू, मी प्रकाशे स्वये. तद्वत आत्मदर्शनाला प्रतिबंधक असा जो अविद्येचा मल आहे तो इतर शास्त्रे नष्ट करतात एवढेच. याखेरीज मी जो स्वतः सिद्ध निर्मळ तो आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होतो. म्हणोनी आघवींची शास्त्रे, अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. म्हणून अर्जुना, सर्व अध्यात्मशास्त्रे अविद्येचा नाश करण्याविषयी समर्थ आहेत. या प्रयोजना व्यतिरिक्त आत्मसाक्षात्काराविषयी स्वतंत्र प्रयोजनवान नाहीत. तया अध्यात्मशास्त्रांसी जै साचपणाची ये पुसी, तै येई जे जया ठायासी ते हे गीता. त्या अध्यात्मशास्त्रांना जेव्हा खरेपणा सिद्ध करण्याचा प्रसंग येतो तेव्हा ते ज्या ठिकाणी जातात ते ठिकाण म्हणजे श्रीमद भगवद्गीता हे होय. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आघविया, तैसी शास्त्रेश्वरा गीताया सनाथे शास्त्रे. सूर्याने अलंकृत पूर्व दिशेमुळे इतर सर्व दिशा सतेज होतात, त्याप्रमाणे या शास्त्रात श्रेष्ठ असलेल्या या गीतेच्या योगाने बाकीची सर्व शास्त्रे सनाथ आहेत. हे असो येणे शास्त्रेश्वरे, मागा उपाय बहुवे विस्तारे, सांगितला जैसा करे घेवो ये आत्मा. असो, मागे सर्वदर्शी भगवान श्रीकृष्णाने आत्मप्राप्तीचे अनेक उपाय मोठ्या विस्ताराने सांगितले आहेत. परी प्रथम श्रवणासवे अर्जुना विपाये हे फावे, हा भावो सकणवे धरुनी श्रीहरी. परंतु पहिल्याच श्रवणाने हे भगवंताचे सांगणे अर्जुनाला क्वचित समजेल असा हेतू मनात धरून भगवान श्रीहरी तेची प्रमेय एक वेळ, शिष्यी होवावया अढळ, सांगतसे मुकुळ मुद्रा आता. आणि आता एक वेळ सांगितलेलाच सिद्धांत शिष्यासाठी अढळपणे बिंबावा म्हणजेच पक्का दृढ व्हावा म्हणून पुन्हा सार रूपाने भगवंत सांगत आहेत. आणि प्रसंगे गीता ठावोही हा संपता, म्हणोनी दावी आद्यंता एकार्थत्व.
आणि असे करताना सहजासहजी गीता समाप्ती जवळ येऊन ठेपली असल्याने तिचा आरंभ आणि अंत यात एक वाक्यता आहे हे पण येथे दाखविले आहे. जे ग्रंथाचा मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेगी सिद्धांती केले. असे दाखविण्याचे कारण असे की ग्रंथाच्या आरंभी आणि समाप्ती यांच्या मध्यंतरी विविध स्वरूपांचे प्रश्न निर्माण झाल्यामुळे अनेक सिद्धांत स्पष्ट केले आहेत. तरी ते तुले ही सिद्धांत इये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापार नेणत कोणी जैमानी. तरी तितकेही सिद्धांत या गीताशास्त्रात वर्णिले आहेत असे जर कोणी या ग्रंथाचा मागचा पुढचा संबंध न जाणून मानील तरी महासिद्धांताचा आवाका सिद्धांत कक्षा अनेका भिडवुनी आरंभू देखा संपवितू असे. तर महासिद्धांताच्या अभिप्रायात अनेक सिद्धांताच्या बाजू अंतर्भूत आहेत असे सिद्ध करून जो सिद्धांत सुरुवातीला सांगितला होता त्या सिद्धांतानेच ग्रंथाची समाप्ती करीत आहे. एक अविद्यानाशु हे स्थळ तेणे मोक्षोपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान. या श्रीमद भगवद्गीतेत अविद्यानाश हा प्रस्तुत विषय आहे, त्याचे मोक्ष प्राप्ती हे फळ आहे आणि या दोहोंचे साधन ज्ञान आहे. हे इतुलेंची नानापरी निरूपिले ग्रंथ विस्तारी ते आता दोही अक्षरी अनुवादावे. हा एवढाच सिद्धांत पण नाना प्रकारांनी ग्रंथ विस्तार करून सांगितला आहे. त्याच महासिद्धांताचा पुन्हा एकदा 2-4 अक्षरात अनुवाद करावा. म्हणोनी उपेयही भाती जालया उपाय स्थिती देव प्रवर्तले ते पुढती येणेंची भावे. म्हणून फळ दृष्टीपथात आल्यानंतरही पुन्हा उपायांचे स्वरूप सांगण्याकरिता भगवान प्रवृत्त झाले ते याच 2 अभिप्रायतः होय. एक, मंदबुद्धीच्या साधकास पहिल्या श्रवणाबरोबर आत्मसाक्षात्कार होत नाही म्हणून पुन्हा सांगणे जरुरीचे आहे. आणि 2, उपक्रमात जो तात्पर्यभूत महासिद्धांत सांगितला तोच उपहारात सांगून शास्त्रवचनाची एकवाक्यता करावी. आता येथे श्रीमद भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातील 56वा श्लोक आलेला आहे, त्याचे आपण मराठीत अनुवाद जाणून घेऊया. सर्व कर्माणि अपि सदा कुर्वाणाः मद अपाश्रयाः मत्प्रसादात अवाप्नोति शाश्वतम पदम अव्ययम. ह्याचा अर्थ माझा आश्रय केलेला सर्व कर्मे सर्व काळ करणारा पुरुष माझ्या कृपेने शाश्वत आणि अविनाशी असे पद मिळवितो. म्हणेगा सुभटा मग म्हणेगा सुभटा तो क्रमयोगी या निष्ठा मी होऊनी होय पैठा माझा रूपी. भगवान म्हणाले, अर्जुना तो क्रमयोगी या उपायांच्या तत्परतेने मी ब्रह्म होऊन माझ्या ठिकाणी अढळ राहतो. स्वकर्माचा चोखवळी मज पूजा करुनी भली तेणे प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. स्वकर्मरूप पवित्र पुष्पांनी माझी शास्त्रोक्त पूजा करून माझ्या कृपेने ज्ञानमार्गाला प्राप्त करून घेतो. ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे तेथ भक्ती माझी उल्हासे तिया भजन समरसे सुखिया होय. ती ज्ञाननिष्ठा जेथे हस्तगत होते तेथे माझी ज्ञानलक्षण भक्ती प्रगट होते आणि त्या भक्तीच्या योगाने तो क्रमयोगी माझ्याशी ऐक्य पावून सुखी होतो. आणि विश्व प्रकाशितया आत्मया मज आपुलिया अनुसरे जो करुनिया सर्वत्रता हे. जगाला प्रकाशित करणारा जो मी त्या मला म्हणजे आपल्याच आत्म्याला सर्वत्र ओतप्रोत भरलेला जाणून जो अनुसरतो. सांडुनी आपुला आडळ लवण आश्रयी जळ का हिंडोनी राहे निश्चळ वायू व्योमी. आपला कठीणपणा सोडून मीठ पाण्याचा आश्रय करते किंवा वारा सर्वत्र हिंडून शेवटी शांत होतो. हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो. जय ज्ञानेश्वर माऊली की जय हो. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.